लग्नात आमंत्रित करतील म्हणून? नाही बाबा, ते कशाला आपल्याला आमंत्रित करणार? त्यांनी मला लग्नात आमंत्रित केलं. मला हे कळत नाहीये की त्यांच्याकडे लग्नाला जायचं की नाही. तू सांग सौ, जायचं की नाही लग्नाला? त्यांनी तुम्हाला बोलवलं ना तर तुम्ही जा. हो, तो माझा मित्र सकाराम नाही का, तोही मला म्हणत होता की त्याला सुद्धा त्या लग्नात आमंत्रित केलं म्हणून. अरे ज्योतिबा, ज्योतिबा, अरे बोल सकाराम. आहेस का रे घरी? अरे हो आहे. चालते का रे लग्नाला? हो, लग्नाला जायचंय आपल्याला. चाल की. सावित्री, अगं सावित्री, सुरेखा, ज्योतिराव आहेत का घरी? नाही बाबा, ते तर लग्नाला गेले. 1 तास झाला त्यांना जायला. कधी येतील मग ज्योतिराव? सुरेखा, येतीलच ते. आलं वाटतं बाबा ते. तुम्ही रागातच दिसत आहे. सुरेखा, काय झालं असेल लग्नात? ते सांगतीलच आता. अरे काय समजतात त्या धर्मातील लोक स्वतःला. आमच्या स्पर्शाने त्यांचा धर्म मानला जातो. त्यांचा हा कोणता धर्म? मी छत्रपती शिवाजी महाराज, जॉर्ज वॉशिंग्टन यांचे वाद्यानुरेले चरित्र वाचले. त्या चरित्रात ते सांगतात असं सांगितलं असतानाही त्या लग्नाच्या मिरवणुकीत माझा अपमान करत मला म्हणे, तुझ्यासारख्या सुंदरमाळ्यांच्या पोरांनी लग्नाच्या मिरवणुकीला म्हणजे काय? ज्योतिराव, काय झालंय तुम्हाला? तो माझा मित्र सकाराम नाही का, तो मला म्हणे लग्नात चल. मी त्याच्या बरोबर लग्नात गेलो. पुण्याच्या सकाळी पेठेतून ती मिरवणूक जात होती. त्या मिरवणुकीत नवरदेव बसलेला. त्यांनी माहिती आहे का, ते मला भिरभी पाहायला लागले आणि मला म्हणाले चालते बा. त्यांनी मला आकलून दिलं. मला खूप राग आला. ज्योतिराव, तुम्हाला पण राग येतो? अहो, आजकालच्या लोकांना रागच येत नाही आणि रात्री आला तर तो आपल्या बायकोवर काढल्याशिवाय राहत नाही. शांत राहा ना, कशाला लढत करते? मला राग आला नसता. मला राग आला कारण ते मला म्हणे चालते व्हा, तू आमच्या लग्नात आला म्हणून आमचा धर्म बोलायला म्हणे. अहो, लोकांना राग आला की लोक हे दारू पितात बंपरचे बंपर. आणि दारू पिणाऱ्याला कुत्रा कधीच चावत नाही, कारण तो आपला लटकपट चालत असतो. कुत्र्याला हे कळत नाही याचा कुठला पाय बनावा म्हणून. आणि दारू पिणाऱ्याला केसांना डाय कधी करावं लागत नाही, कारण तो म्हातारा होत नाही. आणि म्हातारा होत नाही या मागचं कारण असं की तो तरुण कमीच मरतो. ज्योतिराव, एक विचारू का? विचार सुरेला. तिच्या हाती पाडण्याची दोरी ती? तिच्या हाती पाडण्याची दोरी ती. तिच्या हाती पाडण्याची दोरी ती. सांगता येते साधा ऑस्ट्रोडरिकेटला सांगता येते काय? पुष्पा. काय सांगता येते? पुष्पा. पण तुम्हाला राग आला? मला राग आला कारण ते मला म्हणे चालते व्हा, तू आमच्या लग्नात आला म्हणून आमचा धर्म बोलायला म्हणे. आले तुम्ही माझ्या? अरे हो. अरे सकाराम, तुला एक सांगू का की त्या बाजारातून येताना मी एका शाळेत गेलो आणि त्या शाळेत मुलांना शिकवलो म्हणजे बडव्यांचा नायना. ते लहान लहान मुलं अख्ख्या शाळेवर म्हणजे बडव्यांचा नायनाट करत होते. ते ऐकलं तिच्या मुख्याध्यापकांनी. ते काय म्हणाले? ते म्हणे हे ज्योतिराव, तुम्ही काय शिकवताय म्हणजे बडव्यांचा नायनाट. मग मी त्यांना म्हटलं काय झालं साहेब, तुम्ही का मला असं म्हणता? तर माझं आडनाव बडवे म्हणे.
मी घरून निघाली. मी पार्टी उठायची, आवरावरती की स्वयंपाक पाणी केलं का शाळेला निघायची. माझी सौ ए फॉर काय ए फॉर ॲपल, ए फॉर एरोप्लेन. पण जर भारताला बौद्ध करायचा आला तर ए फॉर आंबेडकर म्हटल्याशिवाय पर्याय नाही. मला ए फॉर मग बिफोर बॉल. कारण बॉल खेळणाऱ्याला भारत रत्न दिला जातो. आमचा ज्योतिबा आफ्रिकेमध्ये नाही, कारण आपण बौद्ध नाही. मग सिफोर काय म्हणायचं तर सिफोर छत्रपती, बरं छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. हे चौक वर्षाला करू शकतो. सेठजी कशी? म्हणजे अन्यायाला प्रतिकार. म्हणजे अन्यायाला प्रतिकार. म्हणजे बडव्यांचा नायनाट. म्हणजे बळवांचा नायनाट. म्हणजे कर्मकांडाला मुठमाती. म्हणजे कर्मकांडाला मुठमाती. असंच मी माझ्या सौला शिकवलं. साऊने पाठी पुस्तक घेतली, आवराआवर केली. माझ्या पायी पडल्या या भारतातून पहिली स्त्री शिक्षिका पुण्यात उद्यास आली. मी घरून निघाले, लोक मला माती मारायचे, गोटे मारायचे, खळखट पाणी देखील टाकायचे. म्हणे तू आया बायांना शिकवून समाजाचा सत्यानाश करते का म्हणे. पण तरी माझी चौक शिकली नाही. ती म्हणायची मारा, मला माती मारा, गोटे मारा, खळखट पाणी देखील टाका, पण मी आया बायांना शिकवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का माझी सौ मला काय म्हणते? शेठजी. आणि आजकालच्या आळाबाळा आपल्या नवऱ्याने काय म्हणते? अरे हे रमेश, चहा ठेवते का रे? त्याला आपल्या बायकोला हाताने चहा ठेवावाच लागतो. स्त्रिया विद्रूप होऊ नये म्हणून नाव्यांचा संप करणार आम्ही. तर आम्ही का त्यांचे विरोधी होतो का? भले आम्ही आमच्या मृत्यूपत्रावर लिहिलाय की त्यांची सावली आमच्या प्रेतावर पडता कामा नये, परंतु त्याकडे उच्चवर्णीय भांडारकर यांची साक्षीदार म्हणून मी सही घेतलेली आहे. आम्ही त्यांच्या विरोधीत असतो ना, तर एका विधवेचा मुलगा आम्ही दत्तक घेतला नसता. आम्ही तो मुलगा दत्तक घेतला. आम्ही आमच्या मुलाचं नाव ठेवलंय यशवंत. तुम्हाला माहित आहे का बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या मुलाचं नाव ठेवलं यशवंत. माझ्या घराचा क्रमांक होता 395. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील घटनाच्या कलमा लिहिल्या 395. हो, नव्या युगाचा समाजाचा परिवर्तनाचा ध्येय उराशी बाळगणारी सौ धर्मज्ञ नाही. म्हणाली महाराज तुम्हाला वाटते तसं करा, पण मी स्त्रियांना शिकवणं म्हणजे शिकवणार. आणि माहित आहे का आधी त्या पुण्यातल्या गल्लीत ते दगड पडलेले आहे आणि त्या दगडांना आमचं रगत लागलंय. लोकांनी त्या दगडांना सिंदूर पासून आमचा देव केलाय. पण येत्या पिढीला हात जोडून विनंती आहे की सिंदूर पासून आमचा देव करू नका. आमची जयंती साजरी करायची आहे ना, तर तिथे गेल्याला अन्न द्या, त्याच्याकडे कपडे नाही त्याला कपडे द्या, त्याच्याकडे पुस्तक नाही त्याला पुस्तक द्या. पण आमची प्रेत यात्रा काढू नका, चोरी करू नका, अंधविश्वासाच्या रस्त्यावर चालू नका, धर्मविरोधावर चालू नका. नेहमी सत्याच्या मार्गाने चाला. आणि कारण विजय नेहमी सत्याचाच होतो. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे धर्माचा बाजोर, काळी बंडा जातो नीर, ज्योती क्रांती सर्व लोका, व्यर्थ धर्म पेटू नका, सत्य सर्वांचे आहे घर, सर्व धर्मांचे बाहेर,
सर्व धर्मांचे माहेर सर्व